नागपुर में अपराध की योजना बना रहे बदमाशों पर पुलिस ने कड़ा प्रहार किया है। नागपुर शहर पुलिस के क्राइम ब्रांच ने गुप्त सूचना के आधार पर बड़ी कार्रवाई करते हुए अवैध हथियारों के साथ 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। पूरी घटना कलमना पुलिस थाना क्षेत्र की है। पुलिस को सूचना मिली थी कि शुभम जंगेल नाम का एक अपराधी अवैध हथियार लेकर घूम रहा है। जब पुलिस ने उसे हिरासत में लेकर पूछताछ की तो एक के बाद एक कड़ियां जुड़ती गई। पुलिस ने जाल बिछाकर शुभम के साथ साथ सागर चौधरी, श्रेयस यादव और वंश सिन्हा को भी धर दबोचा। तलाशी के दौरान पुलिस को इनके पास से 2 देसी पिस्टल, 4 मैगजीन और 34 जिंदा कारतूस बरामद हुए हैं। इसके अलावा 4 मोबाइल फोन भी जब्त किए गए हैं। जब्त किए गए इस सामान की कुल कीमत करीब 1,76,200 रुपए बताई जा रही है। पूछताछ में एक चौंकाने वाला खुलासा भी हुआ है। मुख्य आरोपी श्रेयस यादव ने बताया कि उसने ये हथियार उत्तर प्रदेश में अपने एक परिचित से 35,000 रुपए प्रति पिस्टल के हिसाब से खरीदे थे। उसका इरादा इन्हें नागपुर में उचित दामों पर बेचकर मुनाफा कमाने का था। फिलहाल चारों आरोपी पुलिस की गिरफ्त में है और आगे की जांच जारी है। आजची पत्रकार परिषद ही 2 मुख्य कारणासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की काल रात्री 19 तारखेला आमची घरफोडी पथक आणि त्यांचे अधिकारी ज्यावेळेस रात्र गस्तीवर होते त्यावेळेस आमचे पोलीस हवालदार प्रशांत गबणे जे आहेत त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुभम जंगेल नावाच्या आरोपीकडे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या घरफोडी विरुद्ध पथकाचे API सुलपार आणि त्यांची टीम यांनी कळमना इथं राहणारा शुभम जंगेल याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली। चौकशीअंती असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे काही दिवसापूर्वी वेपन होतं आणि ते वेपन त्याचा मित्र सागर चौधरी यांनी त्याला दिलं होतं। ज्यावेळेस त्याच्या घराची झडती घेण्यात आली तिथे जंगेलच्या त्यावेळेस तिथे 2 लाईव्ह राऊंड त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झाले। तिथून मग आमची टीम पुढे सागर चौधरी याच्याकडे प्रोसीड झाली। सागर चौधरीने सांगितलं की वेपन होतं माझ्याकडे विक्रीसाठी, ते मला माझा मित्र श्रेयस यादव यांनी दिलं होतं, पण मी कालच ते वेपन श्रेयस यादव याला परत दिलेलं आहे। त्यावरून त्याच्याही घरची झडती घेऊन आमची टीम श्रेयस यादवकडे गेली। श्रेयस यादवने सांगितलं की आपण सांगितलेली बातमी खरी आहे। आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन, म्हणजे असं सहजासहजी नाही, आफ्टर ड्यू इंट्रॉगेशन त्यांनी सांगितलं आणि मग त्यावरून त्यांनी सांगितलं की माझा मित्र जो आहे वंश सिन्हा याच्याकडे मी ठेवण्यासाठी दिलेलं आहे। वंश सिन्हाच्या घरी ही आमची ज्यावेळेस टीम गेली त्यावेळेस तिथे 2 गावठी पिस्टल आणि लाईव्ह 32 राऊंड असे त्या ठिकाणी सापडले। म्हणजे एकूण मुद्देमालाला टीमने जप्त केला तो जप्त मुद्देमालामध्ये 34 लाईव्ह राऊंड आहेत आणि 2 पिस्टल आहेत। 1 महिन्यापूर्वी याच्यामधला यादव जो आहे श्रेयस यादव हा जौनपुर जिल्ह्यात गेला होता, बदलापूर या ठिकाणी। तिथे त्याचे कोणी नातेवाईक आहेत आणि नातेवाईकाकडून त्यांनी ते वेपन खरेदी केलं होतं। वेपन खरेदी करून जास्त पैशांनी इथे विकावं हा त्याच्यामागचा त्यांचा उद्देश होता। कदाचित यापूर्वी अशा प्रकारचं वेपन खरेदी विक्री त्यांनी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या आरोपींना आम्ही 4 आरोपींना कस्टडीमध्ये घेतलेला आहे। आताच पोलीस रिमांड झालेला आहे आणि 7 दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी त्यांची मिळालेली आहे। फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक ते कोणाला देणार होते आणि बॅकवर्ड लिंक मध्ये कुठून प्रायमा फेसी आम्हाला समजलेलं आहे की यूपी मधून आलेला आहे, पण यूपी मधून नेमकं कुठून आणलेलं आहे, ती साखळी आहे का किंवा एखादा कारखान्यातून डायरेक्ट त्यांचा अप्रोच आहे का, हे सगळ्या बाबी ह्या पुढील तपासाचा भाग आहे। त्या बाबतीत आम्ही पुढील तपास करणार आहोत।